पुढे बघत ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलंय। त्यांनी जाहीर केलंय तसंच शिवतारे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली। त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपापूर्वी मिठाचा खडा यामध्ये पडलाय। म्हणजे ते अजित पवार इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही। 13 कारखान्याची मिळून 4000 एकर 2000 कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे। ही प्रवृत्ती वाढवली कोणी? हे राक्षस बनवले कोणी? आम्हीच बनवले। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वोटर्सने 6 विधानसभा मतदारसंघात। आणि मग हे परिमार्जन जर करायचं असेल तर परिमार्जन सुद्धा आम्हीच करणार आहोत। एका हेतूने घेतलाय की बा शरद पवार राष्ट्रीय लेवलला त्यांना त्रास होतोय, अशा चुकीचं काम करतायत आणि म्हणून त्यांना शह देण्यासाठी यांना जरी घेतलं हाही ब्रह्मराक्षसच आहे। पुरंदरमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलंय। त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण शिवतारे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय वाद पेटलाय। एकीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे बारामतीच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। दोघांनाही मतदान करण्याची इच्छा अनेक लोकांची नाही। पारंपरिक पद्धतीने पवारांच्या विचारांशी पूर्णपणे विरोध असणारे लोक आहेत। या लोकांना व्यवस्थितपणे लोकशाही पद्धतीने मतदान करता यावं, त्यांच्या आवडीचा त्यांच्या चॉईसचा खासदार निवडता यावा। कोण असेल, कोण उभारणार त्यांच्या विरोधात ते आता मी स्वतः उभा राहणार, इच्छुक नाही, मी उभा राहणार। शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास महायुतीत मतविभाजन होणार आहे। त्याचा फटका सुनेत्रा पवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। तसंच अजित पवारांवर गंभीर आरोपही केले। महायुतीमध्ये आता अजित पवार आले म्हणजे ते अजित पवार इकडे आल्याबरोबर ते धुतल्या तांदळासारखे झाले असं नाही। 13 कारखान्याची मिळून 4000 एकर 2000 कोटीची जमीन अजित पवारांनी खाल्ली आहे। कवडीमोल भावाने कारखाने विकत घेतले। 300 एकर जमिनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या। शेतकऱ्यांचं शेअर कॅपिटल ती देखील परत केलं गेलं नाही। महायुतीतले ते पण घटक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं मला असं वाटते सर्वांना मान सन्मान देऊन चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे। मागची काय घटना घडली यावर जास्त लक्ष न देता पुढे महायुती कशी टिकेल याबाबत शिवतारे बोलले पाहिजे। महायुतीत लोकसभा जागा वाटपाची खलबत सुरू असतानाच शिवतारे यांनी बारामती लोकसभेकरता शड्डू ठोकलाय। आपली राजकीय लढाई ही पवार कुटुंबातील घराणेशाही विरोधातली असल्याचं शिवतारे यांनी सांगितलंय। इथून निवडून यायचं आणि राज्यभर ब्लॅकमेलिंग करायचं, देशात ब्लॅकमेलिंग करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ना, त्या प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी ते कोण करू शकतो? ही प्रवृत्ती वाढवली कोणी? हे राक्षस बनवले कोणी? आम्हीच बनवले। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वोटर्सने 6 विधानसभा मतदारसंघातल्या। आणि मग हे परिमार्जन जर करायचं असेल तर परिमार्जन सुद्धा आम्हीच करणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारेंचा सांगून पराभव केला होता। मात्र अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यामुळे विजय शिवतारे अजित पवारांशी जुळवून घेणार का अशी चर्चा पुणे जिल्ह्यात सुरू झाली होती। पण या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष कायम असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।